ದೂರ ಮಾಡಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ಕೆಲಸದಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಅಲ್ಲಿ ಉಂಟಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಆನಂದವನ್ನು ಬೆಳೀತಕ್ಕಂಥ ಯೋಗ್ಯತೆಯನ್ನು ಜೀವನವನ್ನು ಸರಿಯಾದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಕೊಂಡು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಸರಿಯಾದ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಚೈತನ್ಯವನ್ನು ಮನಸ್ಸಿಗೆ ಚಂದ್ರ ಕೊಡಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಚಂದ್ರಾಯ ನಮಃ ಅಂತೇಳಿ 11 ಸಲ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. चंद्रमासे प्रार्थना मन में जो दोष है, जो दौर्बल्य है, वो पूरा निवारण करके मन को शक्ति देके एकाग्रता सही निर्धार करने से जीवन का सही से लेके जाने का अनुग्रह कीजिए प्रार्थना करके चंद्राय नमः ऐसा 11 बार मंत्र स्मरण कीजिए. विश्वदस्वृष्टियं भवापादस्य संगते अप्सु मे सोम अब्रवीधन्तर विश्वानिवेशजा अग्निश्च विश्वजम्बुवमापश्च विश्वभेषजेः गौरेर्मिमाय सलिलानिदक्षप्येकपदे द्विपदे सा चतुष्पदे अष्टापदे नवपदे भवभूषे सहस्रा अक्षरा परमेश्वमन् चन्द्रं श्वेतवर्णं श्वेतमाल्याम्बरं श्वेतगन्धानुलेपनं श्वेताश्वश्वेतश्चक्रध्वजरथपदाकाभिशोभितं दिव्यं मेरम् प्रदक्षिणे गुरुवाणं गणमण्डले प्रवृत्तितं साङ्गं सावितं सवानं सराजं प्रजग्नीसपत्नीसपुत्रादिपौत्रादिपरिवारसमेतं सर्वालङ्कारभूषितमदेवता प्रत्यदेवता सहिताय सूर्यग्रहस्य आग्नेयदिग्भागे तन्द्रदान्यस्योपरि भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवस्वः चन्द्रग्रहं ध्यायामि ध्यानं समर्पयामि. ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಸೂರ್ಯನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಒಂದು ಗಿಪ್ಪಾಯಿತು, ಮಿಸ್ ಆಯಿತು. ಚಂದ್ರನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಹೇಳಿ ಪ್ರತಿಶಂಕ ತುಷಾರಾಭಂ ಕ್ಷೀರೋಧಾರಿಣವ ಸಂಭವಂ ನಮಾಮಿ ಶಿಶಿನಂ ಸೋಮಂ ಶಂಭೋಃ ಮುಕುಟಭೂಷಣಂ ಪ್ರಾರ್ಥಯಾಮಿ ನಮಸ್ಕರೋಮಿ. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆ ತಂದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಮತ್ತೆ ಪುನಃ 2 ಅಕ್ಷತೆ ಕಾಳು ಹೂವನ್ನು ತಗೊಂಡು ಅಂಗಾರಕ ಮಂಗಳದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಅಂಗಾರಕ ಕುಜ, ಹೂ ಅಂದರೆ ಭೂಮಿ, ಜ ಅಂದರೆ ಉತ್ಪನ್ನನಾದಂಥವನು, ಹುಟ್ಟಿದಂಥವನು, ಜನಿಸಿದಂಥವನು ಅಂತಹ ಅಂಗಾರಕ ಭೂಮಿಯ ಲಾಭವನ್ನು, ಭೂಮಿಯ ಸೌಭಾಗ್ಯವನ್ನು ಸೂಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟುವಂಥದ್ದು, ಕಟ್ಟಿದ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೆಮ್ಮದಿಯಾಗಿರುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಅನೇಕ ವಿಧವಾದಂಥ ಭೂ ಸಂಪತ್ತುಗಳಿಗೆ ಒಡೆಯಲಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಯೋಗವನ್ನು ಕೊಡಲಿ. ಜೊತೆಗೆ ಕುಜನ ದೋಷದಿಂದ ಸಂಸಾರಕ್ಕೆ ತೊಂದರೆಯಾಗುವಂಥದ್ದು, ಮದುವೆಗೆ ಪ್ರತಿಬಂಧಕ, ಮದುವೆ ಆದ ನಂತರ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ವಿರಸ ಬರುವಂಥದ್ದು, ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಕುಜದೋಷದಿಂದ ನಿವಾರಣೆಯಾಗಲಿ. ಅಪಘಾತ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಸೂಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂತಹ ದುರ್ಯೋಗಗಳಿದ್ರೆ ಅದೆಲ್ಲ ನಿವಾರಣೆಯಾಗಿ ಒಳ್ಳೆ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. मंगल भगवान से प्रार्थना करना. मंगला भूमि का पुत्र, आपका घर का धरती में कोई दोष है तो उसको निवारण करना और धरती का जो सौभाग्य धरती से मिलना है वो पूरा मिलने का अवसर देना. और कुछ का दोष से विवाह को, शादी को प्रतिबंध होना, शादी के बाद में संसार में विरस आना, ऐसा कोई कुछ दोष मंगल दोष है तो उसको निवारण करके और मंगल दोष के अपघात शस्त्रचिकित्सा को भी सूचित होता है ग्रह जातक में. ऐसा कोई दुर्दोष है तो उसको निवारण करके अच्छे आरोग्य और आयुष्य दे दीजिए प्रार्थना करके ओम मंगलाय नमः ऐसा 11 बार मंत्र स्मरण कीजिए. क्षेत्रस्य बुधिनावयगं हिरेणेव जयामसे गामश्वम्बोध ईश्वासन पुडातीदृहे अंगारकं रक्तवर्णं रक्तमाल्याम्बरधरं रक्तगन्धानुलेपनं रक्ताश्वार्कश्चत्रद्वरदपदाकाभिशोभितं दिव्यं मेरम् प्रदक्षिणे गुरुवाणं गृहमण्डले प्रविष्टितं साङ्गं सायं सवानं सुराजं सपुत्रादिपौत्रादिपरिवारसमेतं सर्वालङ्कारभूषितमदेवता प्रत्यदेवता सहिताय सूर्यग्रहस्य स्वपरि भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवस्वः अंगारकग्रहं ध्यायामि ध्यानं समर्पयामि. प्रार्थना कीजिए. बोलिए देवी धरणी गर्भ संभोतम विद्युत्कांति समप्रभम कुमारम शक्तिहस्तंच मंगलम प्रणमामि अहम. प्रार्थने ಮಾಡಿಕೊಂಡು अक्षत काढ़ हुआ तट्टेली इट्ಕೊಳ್ಳಿ. प्रार्थना करके वो ताली में रखिए. फिर अक्षता फूल लेना बुध ग्रह से प्रार्थना करना. ಮತ್ತೆ वो अक्षत काढ़ तಗೊಂಡು बुधನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. बुध
ಬುದ್ಧಿ ಪ್ರಚೋದಕ ಧಿಯೋಯೋನ ಪ್ರಚೋದಯ ಆ ಬುದ್ಧಿಗೆ ಪ್ರಚೋದನೆಯನ್ನು ಭಗವಂತ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂಥವರು. ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಉದ್ಯೋಗ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಸೂಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ವ್ಯಾಪಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯದಾದಂಥ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಾಗಲಿ ಉದ್ಯೋಗವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾದಂಥ ಸ್ಥಾನಮಾನ ಮುಂದೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಅವಕಾಶಗಳು ಸಿಕ್ಕಲಿ. ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂಥ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಬುದ್ಧಿಶಕ್ತಿಯನ್ನು ನಿಮಗೆ ಕೊಡಲಿ. ಮಕ್ಕಳು ಓದ್ತಾ ಇದ್ದರೆ ಉನ್ನತವಾದಂಥ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಬುದ್ಧಿ ಕುಶಾಗ್ರತ ಮತಿಯನ್ನು ಕೊಡಲಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಓಂ ಬುಧಾಯ ನಮಃ ಅಂತ 11 ಸಲ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. प्रार्थना कीजिए खुद बुद्धि का प्रचोदन करने वाला धियोयोन प्रचोदयात् ऐसा भगवान से प्रार्थना करते हैं. इसके हिसाब से अगर आप व्यापार करते हैं तो व्यापार में आपको अच्छे तरह लाभ मिलना, उद्योग स्थान में अच्छे तरह स्थान मान मिलना, बच्चे को विद्याभ्यास में उन्नत स्थान मिलना, ऐसा सारे जो बुद्धि का संबंध अनुग्रह होना वो खुद करना है. ऐसा प्रार्थना करके ओम बुधाय नमः ऐसा 11 बार अपूर्ते सकं सजेता भयञ्च पुनः गण्वन्तस्त्वा भद्रैवानुन्वादाकं सयेत्वमिदं तमेक समो नमस्यताकं सुरे विष्णोर्रागमसविष्णो पुष्टमसविष्णोस्तत्ते एस्तो विष्णोस्योरसविष्णो अद्रोसवैष्णवसविष्णवे त्वा फलं पीतवर्णं पीतमाल्याम्बरधरं पीतगन्धारुणेवरं पीताश्वत्थस्तत्तमेवदायाशोभितं दिव्यं मेरं दक्षिणे गुरुवाणमुरमण्डले प्रतितं साङ्गं सारगं भवानं पुराकृतपुत्र स्वभौत्रादविवार्धनेदं सर्वालङ्कारभूषितमधिदेवता देवतासहिताय सूर्यग्रहस्य ईशान्यदिग्भागे बुद्धदान्यस्योपरि भगवन्तं भूः भुवः स्वः भूर्भुवः स्वः बुधग्रहं ध्यायामि. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೀಜಿಯೇ ಬೋಲಿಯೇ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಿಯಂಗೋ प्रियांगो कलिकाशामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं गुणोपेतं तं प्रणमामि अहं ಪ್ರಾರ್ಥನಾ करके ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಲ್ತೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿ. ಮತ್ತೆ ಪುನಃ 2 ಅಕ್ಷತಕಲ್ವ ಕಾಳನ್ನು ಒಂದು ಹೂವನ್ನು ತಗೊಳ್ಳಿ. ಗುರುವಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಗುರು ಜ್ಞಾನಕಾರಕ ಸೌಭಾಗ್ಯಕಾರಕ, ಮನುಷ್ಯನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬುದ್ಧಿಗೆ ದಾರಿ ತೋಚದಂಥ ಕಾಲದಲ್ಲಿ ವಿವೇಕವನ್ನು ಅರಿವನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಹೊರಗಿನಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ಗುರುಗಳ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಿಗುವಂತಹ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಸೌಭಾಗ್ಯ ಯಾವ ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನೇನು ಅನುಕೂಲಗಳು ಬೇಕೋ ನಮ್ಮ ಜನ್ಮದಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಕೊನೆಯ ತನಕವೂ ಕೂಡ ಹುಟ್ಟಿದಾಗಿನಿಂದ ಮೊದಲು ಒಳ್ಳೆಯ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ, ಜ್ಞಾನಾರ್ಜನೆ, ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂಥ ಉದ್ಯೋಗ, ವಿವಾಹಾದಿಗಳು ಕಾಲಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗುವಂಥದ್ದು, ಸತ್ಸಂತಾನ, ಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟುವಂಥದ್ದು, ಹೀಗೆ ಆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅನುಕೂಲಗಳು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಪಿತೃಗಳ ಆಶೀರ್ವಾದ, ನಿಮ್ಮ ಕುಲದೇವರ ಅನುಗ್ರಹದೊಂದಿಗೆ ನಿಮಗೆ ದೊರಕುವಂಥದ್ದು. ಅನಂತರ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ, ನಿಮ್ಮ ಕುಲದೇವರ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಕೂಡ ಸಿಗುವಂಥ ಯೋಗವನ್ನು ಗುರುಕೊಳ್ಳಿ ಹೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಗುರವೇ ನಮಃ ಅಂತೇಳಿ 11 ಸಲ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು गुरु भगवान से प्रार्थना करना ज्ञान और सौभाग्य देने वाला, जब मन को और बुद्धि को रास्ता नहीं दिखाता है तब विवेक और ज्ञान को देने वाला और बाहर से भी अच्छे मार्गदर्शन देने वाला, गुरु का अनुग्रह मिलने का अनुग्रह देने वाला और सौभाग्य जब जब जो होना है वो होने का अनुग्रह. बचपन से अच्छे तरह विद्याभ्यास के अनुसार उद्योग, शादी का सही समय में शादी होना, अच्छे संतान होना, घर बनाना, ऐसा सारे जो मानव को अनुकूल मिलना है वो आपका माता पितरों के आशीर्वाद, आपका कुलदेवता का अनुग्रह से आपको मिलने का अनुग्रह कीजिए. ऐसा प्रार्थना करके ओम गुरवे नमः ऐसा 11 बार स्मरण कीजिए. विवादिकृतभजनेषु यद्भेद यत्तवदर्थ प्रजातस्मासु द्रवणं देहि चित्रम् इन्द्रमरुद्वं यदाशार्याते अविवत्सदस्य तव प्रणीते तव शूरशर्मन्ना दिवासन्ति कवयस्य यज्ञाः ब्रह्मजिज्ञानं प्रथमम्रस्ताद्वितीयतस्वर्गवेन आवह सपत्न्या उपमा अस्य विष्टासश्च योनिवसदश्च विवाह बृहस्पतिं कर्कवर्णं कर्कमाल्यां प्रथमं कर्कण्डारयफलं कर्काक्षवागनक्षत्रद्वरदभकाभिशोभितं दिव्यं मेरम् प्रदक्षिणे गुरुवाणं साङ्गं सायुधं सवानं सराष्ट्रं नियक्ति सपत्नी सपुत्रा सपौत्रा सर्वार्गमेतं सर्वालङ्कारभूषितमिति देवता प्रत्येकदेवता सहितस्य भगवन्तं भोः भुवः स्वः भूर्भुवः स्वः बृहस्पतिग्रहं ध्यायामि ध्यानं प्रार्थने ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಪ್ರಾರ್ಥನಾ कीजिए बोलिए दीदी
देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन संदिभं बुद्धिबोधं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिं ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕೊಳ್ಳಿ. ಅಧಿದೇವತಾ ಪ್ರತ್ಯದೇವತಾ ಸಹಿತಾಯ ಭಗವಂತಂ ಬೃಹಸ್ಪತಿಂ ಪ್ರಾರ್ಥಯಾಮಿ ನಮಸ್ಕರೋಮಿ. ಶುಕ್ರಂತೆ ಭರದ್ವಾಜ ಶುಕ್ರಾತ್ರಿತವ ಶುಕ್ರಗ್ರಹ ಮಾವಾಹನೆ ವಿನಿಯೋಗ. ಶುಕ್ರನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಶುಕ್ರ ಕಳತ್ರಕಾರಕ ಅಂದರೆ ವೈವಾಹಿಕ ಜೀವನವನ್ನು ಸೂಚನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವನು. ವಿವಾಹ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಅನುರೂಪವಾದಂಥ ಸಂಗಾತಿಯೊಂದಿಗೆ ವಿವಾಹ ಆಗುವಂಥದ್ದು, ವಿವಾಹ ನಂತರ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿ ದಾಂಪತ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಗವನ್ನು, ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಶುಕ್ರ ಕೊಟ್ಟು, ಜೊತೆಗೆ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾರಕ. ಮನೆಗೆ 10 ಜನ ಬಂದರೆ ಅವರಿಗೆ ಅನ್ನವನ್ನು ಹಾಕುವಂಥದ್ದು, ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಸೇವೆ, ಗುರು ಹಿರಿಯರ ಸೇವೆ, ಮನೆಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಅತಿಥಿ ಅಭ್ಯಾಗತರು, ದೊಡ್ಡವರು ಚಿಕ್ಕವರು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂಥ ಶಕ್ತಿ, ಅದು ಧನದ ಶಕ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ಮಾನಸಿಕ ಶಕ್ತಿ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಶ್ರೀಯನ್ನು ಆತ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಅನುಗ್ರಹಿಸಿಕೊಳ್ಳಿ, ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೊಡಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಶುಕ್ರಾಯ ನಮಃ ಅಂತೇಳಿ 11 ಸಲ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಶುಕ್ರ भगवान से प्रार्थना करना. कलत्रकारक मतलब अच्छे तरह शादी के पहले अच्छे अनुरूप संगाति मिलना, शादी के बाद अन्योन्य संसार करना. लक्ष्मी कारक, अगर घर में 10 मेहमान आ जाए तो उसको खिलाना, माता पितरों को सेवा करना, समाज में अच्छे कार्य करना. इसके लिए हमेशा समृद्धि होना, कोई दारिद्र्य का बाधा नहीं होना, ऐसा प्रार्थना करके शुक्राय नमः ऐसा 11 बार स्मरण कीजिए. अन्यद्वरन्ते अन्यद्वयो बृहणि इत्योरिवासे विश्वायुवायावसुराभो मुद्राते पोषण्यरातिरस्तो इन्द्राणि मासो नारिजोऽस्पत्नि महमष्टवम् रथ्यस्यावरञ्जनजरसावरदेवतिः इन्द्रं वो विश्वतस्वर्यवामहे जनेभ्यः अस्माकमस्तु केवलः शुक्रं श्वेतवर्णं श्वेतमाल्याम्बरधरं श्वेतगन्धानुलेपनं श्वेताश्व श्वेतश्चत्रज्वरवदागाविभोगितं दिव्यं मेरम् प्रदक्षिणे गुरुवाणङ्ग्रमण्डले रोचितं साङ्गं सायुधं द्वारं जराशं श्रीयेतेतवतीनवत्रादवत्रादपरिवारसमेतं सर्वालङ्कारभूषितमणिदेवता सहिताया सूर्यग्रहस्य पूर्वदिग्भागे भर्तृदान्यस्योरिभगवन्तं भूर्भुवस्वः भूर्भुवस्वः शुक्रग्रहं ध्यायामि ध्यानं समर्पयामि. प्रार्थने ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಪ್ರಾರ್ಥನಾ कीजिए. हिमकुंड गुरुणानामं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमामि. अहं शुक्राय नमः प्रार्थयामि नमस्करोमि. ಮತ್ತೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ಹಾಕಿದ ನಂತರ ಮತ್ತು ಅಕ್ಷರಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಗಣೇಶ್ವರನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಅದು ಬ್ಯಾಕ್ ಇಂತ್ರನೇ ಫುಲ್ ಕವರ್ ಆಗುತ್ತೆ ವಿಡಿಯೋ. ರಾಶಿಯಲ್ಲಿ ಸಂಚಾರ ಮಾಡುವಾಗ 7.5 ವರ್ಷ 7.5 ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. 4ರಲ್ಲಿ 8ರಲ್ಲಿ 7.5 ಜೊತೆಗೆ ಲಗ್ನದಿಂದ ದುಷ್ಟ ಭಾವಗಳಲ್ಲಿರುವಾಗ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ವ್ಯಥೆಯನ್ನು ಚಿಂತೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಅನೇಕ ವಿಧವಾದ ರೋಗಗಳಿಗೆ ಕಾರಣ ರೋಗಗಳು ಬರುವಂಥದ್ದು, ದಾರಿದ್ರ್ಯ ಬರುವಂಥದ್ದು, ಮನಸ್ಸು ಸದಾಕಾಲ ನಕಾರಾತ್ಮಕವಾದ ಚಿಂತನೆಗೆ ಒಳಗಾಗುವಂಥದ್ದು, ಎಲ್ಲ ಕರ್ಮ ಸಂಬಂಧವಾದಂತಹ ದೋಷಗಳು, ಅದರಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದುಷ್ಫಲಗಳ ನಿವಾರಣೆಗಾಗಿ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮೂಲಕವಾಗಿ ಶನಿ ಒಳ್ಳೆಯ ಸುಖವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥವನು, ದೀರ್ಘವಾದ ಅಧಿಕಾರ ಸಂಪತ್ತು ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಗಣೇಶನ ಅನುಗ್ರಹಿಸಿಕೊಡ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸುಖಕ್ಕೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಪ್ರತಿಬಂಧಕಗಳು ನಿವಾರಣೆಯಾಗಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಓಂ शनेश्चराय नमः ಅಂತೇಳಿ 11 सಲ स्मरण ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. शनेश्वर भगवान से प्रार्थना करना. जब हमारा राशि उसका पहले उसका बाद का राशि में संचार करता है, इसको 7.5 बोलता है. चतुर्थ में, अष्टम में और लग्न से दुष्ट भाव से रहने के समय मनुष्य को मनोव्यथा चिंता होना, अनेक रोग अवसर होना, दारिद्र्य मिलना, मन सदा काल नकारात्मक चिंतन करना, ऐसा सारे कर्म संबंध दोष को निवारण करने के लिए माता पितरों का सेवा, भगवान के ऊपर भक्ति लेके आपका पीड़ा से परिहार करके शरीर सुख देने वाला दीर्घ आयुष्य आरोग्य संपत्ति अधिकार सारे देने की प्रार्थना करके शनेश्चराय नमः ऐसा 11 बार मंत्र स्मरण कीजिए. सूर्याः संवादो वाक्पुरपा प्रजापतेन वेदान्यो विश्वघातानि हरिदा बभूव यत्कामास्तेजोमस्तन्नो अस्तु वैद्यस्याम पतयोरयीनां
इमय्यमपुस्तरमायिदाङ्गिरोपितविसंविधानः आत्वामन्त्रा आकविशस्तावहन्त्रेण राजन्न विजामादयस्व सुनेस्तरं नीलवर्णं नीलमाल्याम्बरं नीलगन्धानलेपनं नीलाश्वानीलश्चक्रद्वारपदाघाभिशोभितं दिव्यं प्रदक्षिणे गुरुवाणङ्गमण्डले प्रवैतकं साङ्गं दयनं द्वारकं जयकेशपत्नीतपुत्रासुपुत्रासुपत्रासुविवासमेतं सर्वालङ्कारभूषितं देवता सीताया सूर्योग्रहस्य पश्चिमदिग्भागे विदान्यस्य परिभगवत्सम् ओहो भुवः स्वः भूर्भुवः शनैश्चरक्रमध्यायामि ध्यानं समर्पयामि ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೀಜಿಯೇ. ನೀಲಾಂಜನ ಸಮಾಭಾಸಂ ರವಿಪುತ್ರಂ ಯಮಾಗ್ರಜಂ ಛಾಯಾ ಮಾರ್ತಾಂಡ ಸಂಭೂತಂ ತಂ ನಮಾಮಿ ಶನೈಶ್ಚರಂ ಅಧಿದೇವತಾ ಪ್ರತ್ಯದೇವತಾ ಸಹಿತ ಶನೈಶ್ಚರಾಯ ಪ್ರಾರ್ಥಯಾಮಿ ನಮಸ್ಕರೋಮಿ. ಪ್ರಾರ್ಥನಾ करके फूल और अक्षता ನಂತರ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಹಿಡ್ಕೊಳ್ಳಿ. ರಾಹು ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೂತ್ಕೋ ಬೀಳ್ತೀಯ. ರಾಹು ಕೈ ಮುಗಿಯ ಜಾತಕದಲ್ಲಿ ಸೂಚನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಹಿಂದಿನ 7 ತಲೆಮಾರುಗಳಲ್ಲಿ ಸಂಪಾದ್ಯ ಕಾಲಿಗೆ ಹತ್ತುತ್ತದೆ ಕಟ್ಟಾಗಿದೆಯಲ್ಲ ಕಾಲಿಗೆ ಹತ್ತು. ಅದರಿಂದ ಹಿಂದಿನ ಪೀಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಇಲ್ಲ ನಾನು ಏನು ಮಾಡಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಪಿತೃದೋಷದಿಂದಾಗಿ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಬಾಧೆಗಳು, ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ವೈಮನಸ್ಯ ಸದಾ ರೋಗಾದಿ ಬಾಧೆಗಳು, ಸದಾ ವೈಮನಸ್ಯಗಳು, ಜಗಳಗಳು ಇತ್ಯಾದಿಯಾಗಿ ಕೌಟುಂಬಿಕವಾದಂಥ ಬಾಧೆಗಳು ಏನಾಗುತ್ತದೆ ಪರಿಹಾರವಾಗಬೇಕು. ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ಯೋಗ ವ್ಯವಹಾರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಯಶಸ್ಸು ಪಡತಕ್ಕಂಥ ಪರಿಶ್ರಮಕ್ಕೆ ಫಲ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಗವನ್ನು ನಾವು ಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು राहवी नमः हनुमान सर स्मरण मार्कोली. राहु भगवान से प्रार्थना करना जो सर्पदोष और पितृदोष को सूचित करने वाला जातक में अगर 7 पीढ़ियों में कोई सर्पदोष या सर्पात्य का अवसर पड़ा तो उसके अवसर से जो उद्योग करते उसमें रुकावट होगा, जो परिश्रम करते हैं उसके अनुसार फल नहीं मिलना. और पितृदोष कुटुंब में बाधा, संतान के लिए, विवाह के लिए, कुटुंब में वैमनस्य आना, झगड़ा आना, ऐसा सारे कौटुंब दोष को निवारण करके कुटुंब में अच्छा सुख शांति समृद्धि और उद्योग व्यवहार में उन्नति देके अनुग्रह की प्रार्थना करके राहवे नमः ऐसा 11 बार मंत्र स्मरण कीजिए. आयंगो कृष्णरक्रमेदसनं मातरं पुनः पितरं च प्रहिंसवः यत्ते देवेरुद्रावन्ददामग्रीवासुविद्यत्यं विदन्ते तद्विश्याम्यायिशोनमध्यादता देवं पितमग्रप्रवक्ता राहुं धूम्रवर्णं धूम्रमाल्यामृतं धूम्रगन्धालेपनं धूम्राश्वासुमरस्थितप्रदौडाविदं दिव्यं नेरं ताप्रदक्षिणे प्रवाणङ्गमण्डले प्रवृत्तितं सायं देवतासहिताय सूर्यग्रहस्य यस्य भगवन्तं भूः स्वः भूर्भुवः प्रार्थना मार्कोली. प्रार्थना कीजिए. अर्थकायं महावीर्यं चन्द्रादित्यमर्धनं सिंहिका गर्भसम्भूतं तं राहुं प्रणमामि. अहम् अधिप्रत्यदेवता राहवे नमः प्रार्थयामि नमस्करोमि. प्रार्थने ಮಾಡ್ಕೊಂಡು ದೇವಗ್ರಹ ಅವನು ಕೂಡ ಪಿತೃದೋಷವನ್ನು ಮತ್ತು ಸರ್ಪದೋಷವನ್ನು ಸೂಚನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವನು. ಅಂತ ಎಲ್ಲ ದೋಷಗಳಿಂದ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪುಣ್ಯಕರ್ಮದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ಮೂಲಕವಾಗಿ ಕುಲದ ಉನ್ನತಿ ಆಗುವಂಥದ್ದು, ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ಕುಟುಂಬಿಕ ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂಥದ್ದು, ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಗೆ ಪಾತ್ರರಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಗವನ್ನು ಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಏಕವೇ ನಮಃ ಅಂತ 11 ಸಲ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು एक भगवान से प्रार्थना के लिए भी सर्पदोष पितृदोष को सूचित करने वाला ऐसा कोई सारे दोष को निवारण करके पुण्य कर्म में बल देके अवकाश देकर उसको शक्ति देके पुण्य कर्म से कुल का उन्नति होना अध्यक्ष के पाने का अनुग्रह के लिए प्रार्थना करके एकवೇ नमः ऐसा 11 बार स्मरण कीजिए. ब्रह्मा देवानां पदवेकवीनां सर्वप्राणां महिषा मृगाणां नागसूर्यजमनानागं समपवित्रमत्ये दिरेवन्न सचित्रचित्रं दिरेन्तमस्मै चित्रक्षेत्रचित्रं वयोदां चन्द्रं ह्रीं गवीरं बृहन्तं चन्द्रचित्राभिर्गणदैव स्व
हेतुं चित्रवर्णं चित्रमाल्यां वरदं चित्रगन्धानुलेपनं चित्राश्वचित्रश्चत्रद्गौरसदाकारयोगितं दिव्यं मेरम् अप्रदक्षिणे गुरुवाणं ग्रमण्डले रोषितं साङ्गं सायुधं सवानं सुराजुं जयकेकवती समुद्रासमुद्रासपरिवारसमेतं सर्वालङ्कारभूषितमधिदेवतावृत्तिदेवतासहिताय सूर्यग्रहस्य वायुदिग्भागे मा क्वैतदान्यस्य परिभगवन्तं भोः स्वाहा भूर्भुवस्वः केतुग्रहं ध्यायामि ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಪಲಾಶ ಪುಷ್ಪ ಸಂಕಾಶಂ ಅಂಕಾಶ ತಾರಕ ರೌದ್ರಾತ್ಮಕಂ ಘೋರಂ ತಂ ಕೇತುಂ ಪ್ರಣಮಾಮಿ ಸಹಿತಾಯ ಕೇತುಗ್ರಹಾಯ ನಮಃ ಪ್ರಾರ್ಥಯಾಮಿ ನಮಸ್ಕರೋಮಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅನಂತರದಲ್ಲಿ ಪುನಃ 2 ಅಕ್ಷತೆ ಕಾಳು ಹೂವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಮೃತ್ಯುಂಜಯನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನವಗ್ರಹಗಳು ಹೇಗೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದಲ್ಲಿದೆಯೋ ಹಾಗೆ ಪಿಂಡಾಂಡ ಶರೀರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರ ಆರಾಧನೆ ಇದೆ. 7 ಗ್ರಹಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪಾಸಿಟಿವ್ ಎನರ್ಜಿಯನ್ನು ಸೂಚಿಸಿದರೆ, ಇನ್ನೆರಡು ರಾಹು ಮತ್ತು ಕೇತು ನೆಗೆಟಿವ್ ಎನರ್ಜಿಯನ್ನು ಸೂಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಅದೆಲ್ಲದರ ನಿಯಂತ್ರಕ ಯಾರು ಅಂದರೆ ಮನಸ್ಸು. ಅದರ ಒಡೆಯನಾದಂಥ ರುದ್ರ, ಪ್ರೇಂಬಕನಾದಂಥ ಮೃತ್ಯುಂಜಯ, ಅವನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. 6 ವಿಧವಾದಂಥ ಅಪಮೃತ್ಯುವಿನ ಪೀಡೆಯಿಂದ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲಿಯ ತನಕ ಬ್ರಹ್ಮಾಯುಷ್ಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೋ ಅಲ್ಲಿಯ ತನಕ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕೊಡಲಿ. ಮಾನಸಿಕವಾದಂಥ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯತೆ, ಶಾರೀರಿಕವಾದಂಥ ದೃಢತೆಯನ್ನು ಆ ರುದ್ರ ಕೊಡಲಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಅಂತೇಳಿ 11 ಸಲ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. मृत्युंजय भगवान से प्रार्थना करना, जो हमारा अंदर भी नवग्रह का पूजा कर सकता है. 7 पॉजिटिव एनर्जी, 2 नेगेटिव एनर्जी, राहु केतु, इसका नियंत्रण करने वाला मन, इसका अधिदेवता रुद्र. इसके लिए रुद्र का आराधन करने से कि अपमृत्यु पीड़ा से परिहार करके जब तक ब्रह्मायुष देता है तब तक आरोग्य से रहने, मानसिक स्वास्थ्य और शारीरिक दृढ़ता लेके परिपूर्ण आरोग्य दे दीजिए. प्रार्थना करके ओम नमः शिवाय ऐसा 11 बार मन में स्मरण कीजिए. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् एते सहस्रमयतं पाशा मृत्योर्मर्त्याय हन्तमे तान् यज्ञस्य मायया सर्वा नम यजामहे. मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा. गौरीर्निमाय सलिलानि तक्षत्ते कपदे द्विपदे सा चतुष्पदे अष्टापदे नवपदे बभूषे सहस्राक्षरा परमे व्योमन्. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. मृत्युगौरी सहित मृत्युंजय रुद्राय नमः प्रार्थयामि नमस्करोमि. ಎಲ್ಲ ಹಾಕಿದಂಥ ಅಕ್ಷತೆ ಕಾಳು ಹೂವನ್ನೆಲ್ಲ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಎತ್ಕೊಂಡು ಆ ಗ್ರಹಗಳ ಮಧ್ಯದ ಕಲಶಕ್ಕೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಬಲವಂತವಾಗಿ ಕೂರಿಸಿದಾಗೆಲ್ಲ ಪಾಪ ಕಾಲು ಹೀಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. 2 ನಿಮಿಷ ಎತ್ಕೊಳ್ಕೊಳ್ಳಿ, ತೊಂದರೆ. ಹಾಕುವಾಗ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಬಂದು ಹಾಕಿ ನುಗ್ಗಲು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಬೇಡ. ನಿಧಾನವಾಗಿ ಒಬ್ಬರ ಆದ್ಮೇಲೆ ಒಬ್ಬರು ದಂಪತಿಗಳು ಬಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ. ಇಬ್ಬರು ತಗೊಳ್ಳಿ, ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಹೂವನ್ನು ತಗೊಳ್ಳಿ. ಹೂವು ಅಕ್ಷತೆ ಕಾಳನ್ನು ಹಾಕ್ತಿದ್ದೀರಲ್ಲ, ಇಬ್ಬರು ತಗೊಂಡು ಹೇಳಿ ನಮ ಸೂರ್ಯಾಯ ಚಂದ್ರಾಯ ಮಂಗಳಾಯ ಬುಧಾಯ ಚ ಗುರು ಶುಕ್ರ ಶನಿಶ್ಚ ರಾಹವೇ ಕೇತವೇ ನಮಃ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಬ್ಬರಾದ್ಮೇಲೆ ಒಬ್ಬರು ಬನ್ನಿ, ಎಲ್ಲರೂ ಮಾಡುವಂತೆ ನಿಧಾನಕ್ಕೆ. ಅದರ ಹಿಂದುಗಡೆಯವರಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಮ್ಮ. ಅದು ಹಿಂದುಗಡೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿ, ಅದು ಹಿಂದೆ ಹೋಗಿ ಹಿಂದೆ ಬಂದು ಬರ್ತಾರೆ. प्रार्थना करके डालना. नमः सूर्याय चंद्राय मंगलाय बुधाय च गुरु शुक्र शनिश्च राहवे केतवे नमः. Shake hand.
ಶೇಕ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಕೊಡು, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಕೊಡು. ನೀನು ಕೈ ಮುಗಿ ಹೋಗಲ್ಲಿ, ಮುಗಿದ್ಯಾ? ಏನಾಗಲ್ಲ ಹೋಗು, ಇಲ್ಲೇ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡು, ಅಲ್ಲಿ ನಿಂತು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಬಂದ್ಬಿಡು. ಹಾಂ ಇಲ್ಲೇ ಮಾಡು ಇಲ್ಲ ಅಂತ. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಮನವಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಏನಾಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್, ಶಿಸ್ತು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಹಾಕುವಂಥದ್ದು ಅಥವಾ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು ಮಾತ್ರ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್. ಅದಾದಮೇಲೆ ಯಾವ ಡಿಸಿಪ್ಲಿನು ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಮನೋಭಾವ ನಮಗೆಲ್ಲ ಬಂದಿದೆ. ಆದರೆ ಖಂಡಿತ ತಪ್ಪು. ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಬೇಕು. ಅದು ಸಾಮಾಜಿಕವಾದಂಥ ಒಂದು ಶಿಸ್ತು ಅಥವಾ ಆರ್ಥಿಕವಾದ ಶಿಸ್ತು, ಎಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ತುಂಬ ಅವಶ್ಯಕತೆ. ನಾಗರನ್ನು ನಾವು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿದಾಗ ನೋಡ್ತೇವೆ. ನಾಗರಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯ